दरवर्षीप्रमाणे ही पिंपळेश्वराकडे आम्ही पूजा बांधतो दरवर्षाप्रमाणे। या वर्षी पण आम्हाला मंगळवार आहे आणि अशीच आमची पिंपळेश्वराची सेवा करायला आम्ही रोज आम्हाला अशी भेटावी अशी आमची गाडीवाल्याची इच्छा असते। श्रावण महिन्यात दर आम्ही एक गुरुवार नाही मंगळवार धरून अशी पूजा करतो। यावर्षी मंगळवार आलेला आहे आणि आम्हाला भटजी म्हणून शरद भटजी यांना लागतं सेवा करण्यासाठी, त्यांची पूजा करतात। आणि दुसरी गोष्ट म्हटलं आपण असं आम्ही देवाकडे मागणी करतो की दरवर्षाप्रमाणे असं आमचं व्हावं, चांगलं धंदा व्हावा। आणि दुसरी गोष्ट आपल्या अडचणी कुठल्या आल्या तर दूर करण्यासाठी या पिंपळेश्वराकडे आम्ही मागण्या करतो आहे, ती मागणी पूर्ण होते आमची। पिंपळेश्वर महाराजांच्या आम्ही दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी वार्षिक सत्यनारायण पूजा करतो आहे। त्यामुळे यावर्षी आमची दर गुरुवारी श्रावणी दुसरा असतो, पण यावर्षी तर श्रावण आम्हाला भेटला नाही, गुरुवार यामुळे आम्ही मंगळवार झाला आहे। त्याप्रमाणे सर्व आमचे स्टँडचे चालक मालक संघटनेचे अध्यक्ष सगळं सहकार्य करून आम्ही दरवर्षीप्रमाणे इथे पूजा साजरी करतो। ही आमची श्रावणातली वार्षिक पूजा आहे। सगळी गाडीवाले मिळून ही पूजा करतात। आम्ही श्रावणातल्या दुसऱ्या गुरुवारी करतात पूजा। हे अशी आमची वार्षिक म्हणजे कसं आम्ही पहिले आता 15-20 वर्ष झाली ही पूजा चालू आहे, अखंड चालू राहील। वाहनांची हां, हे सगळे वाहनधारक आहेत ना, गाडी मालक ड्रायव्हर चालक हे सगळे मिळून एकत्र बसून पूजा करतात। आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल।